मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। कोल्हापुरात केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मेडिकल असोसिएशनचा मोर्चा। भाजप नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र करा, सुशांत मोरे यांची मागणी। आणि जालन्याच्या हसनाबाद पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी, जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी विरोधात आज औषध दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारलाय। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील 5,500 औषध दुकानदारांनी या संपात सहभाग घेतलाय। शिवाय जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बेकायदेशीर ऑनलाईन फार्मसी बंद करावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। अखिल भारतीय केमिस्ट संघटनेच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच केमिस्ट बांधव या देशव्यापी संपात सहभागी आहोत। आमची प्रमुख एक मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीच्या ॲपच्या माध्यमातून जी बेकायदेशीर औषध विक्री चालू आहे ती ताबडतोब थांबवावी। कारण आम्ही देशातील सर्वच केमिस्ट बांधव ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 या कायद्याअंतर्गत व्यवसाय करतो। या कायद्यामध्ये कुठेही ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून औषधांची विक्री व्हावी असा उल्लेख नसताना वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म या देशामध्ये कार्यरत आहेत व वेगळ्या पद्धतीची औषध विक्री त्यांची चालू आहे। का या ऑनलाईनच्या माध्यमातून जी औषध विक्री चालू आहे त्याला प्रिस्क्रिप्शन किंवा फार्मासिस्ट किंवा त्याला स्टोरेज कंडिशन असा जो आम्ही कायदेशीररित्या पाळतो ते कुठलंही त्यामध्ये बंधन नाही आहे। औषधांची दर्जा किंवा औषधं ती ओरिजिनल आहेत किंवा नाही, कारण ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून ज्यावेळी औषध विक्री चालू झाली त्यावेळी बनावट औषधांचा कुठेही उल्लेख किंवा साठा आढळत नव्हता। पण ऑनलाईन फार्मसी जशी चालू झाली या माध्यमातून देशामध्ये नकली औषधं किंवा बनावट औषधांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि तसं औषध साठा देखील संपूर्ण देशामध्ये बऱ्याच ठिकाणी सापडलेला आहे। या सर्वच गोष्टी आम्ही केंद्र शासनाला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत आणि माननीय उच्च न्यायालयानं दिल्ली यांनी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑनलाईन फार्मसीच्या बाबत जो बेकायदेशीर चालू आहे ती ताबडतोब थांबवावी अशा सूचना देखील दिलेल्या आहेत। पण केंद्र शासनाने याची अजिबात दखल घेतलेली नाही। आमची प्रमुख मागणी आहे की ऑनलाईन फार्मसीचा एकतर कायदा बनवा, ज्या कायद्यामध्ये आम्ही व्यवसाय करू तो कायदा बनवा, किंवा जे बेकायदेशीर औषध विक्री चालू आहे ती ताबडतोब थांबवावी। अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2700 मेडिकल दुकानं आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सर्व दुकानांचा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील 100% औषध विक्रेत्याची दुकानं बंद आहेत। ऑनलाईन औषध विक्री आणि ई फार्मसीला विरोध म्हणून जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कडून या बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे। आमचा हा संप जो आहे देशव्यापी 1 दिवसीय बंद आहे। काल रात्री 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजल्यापर्यंत आम्ही पूर्ण भारत हा बंद ठेवत आहोत। आमच्या मागण्या अशा आहे की ऑनलाईन फार्मसीला अजूनपर्यंत मान्यता नाही, तरीही ऑनलाईन फार्मसी सरसकट औषधी विक्री करत आहे। त्याच्यामध्ये नशेच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, सिल्डेनाफिल, एमटीबी किट या सर्रास उपलब्ध आहेत। अशामुळे नवीन पिढी खूप मोठ्या प्रमाणावर बर्बाद होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, ऑनलाईन फार्मसीला कोणताच आळा नाही। आमच्या दुकानांचे इन्स्पेक्शन प्रत्येक 6 महिन्यात करावे असे शासनाचे निर्देश आहेत, पण ऑनलाईन फार्मसीवरती आजपर्यंत डुप्लिकेट मेडिसिन भेटलं काय झालं तर आजपर्यंत एकही कारवाई झाली नाही। आमच्या 12.5 लाख केमिस्ट पैकी 12.5 लाख केमिस्ट आणि त्यांच्यावर डिपेंडंट असणारे लोक म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ सरकार आणत आहे। 2018 पासून आम्ही निवेदन देत आलो आहोत, बोलत आहोत, करत आहोत, पण अजूनपर्यंत काही सकारात्मक धोरणं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली नाही। आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला याच्यामधनं आमच्या उपजीविकेचा प्रश्न म्हणून, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, आमच्या बंदला सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला याच्यामधनं बाहेर काढावं ही विनंती आम्ही करतो। यानंतर जालन्याच्या हसनाबाद येथील पेट्रोल पंपावर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे। इंधन भरण्यासाठी जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र होतं। पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने शेती कामं रखडली आहेत। इंधन घेण्यासाठी शेतकरी बांधवांना तसंच नागरिकांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागतंय। दरम्यान इंधन पाठपुरवठा लवकरच सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। वर्ग हसनाबाद येथील HP हिंदुस्थान पेट्रोलियम या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी 1 तासापासून लाईनमध्ये उभे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लाईन गेलेली आहे। शेती कामाला डिझेल दररोज मिळत नसल्यामुळे लाईन लागत आहे व शेती कामं खोळंबत आहे। शेतकऱ्याला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। शेतीचे आता सध्या हंगाम चालू मशागतीचे कामं, रोटावेटर, कल्टिवेटर नांगरणी डिझेल मिळत नसल्यामुळे फार अडचणी येत आहे। तरी शासनाने या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन
सुरळीत डिझेल पेट्रोलचा पुरवठा करावा व शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणींचा सामना दूर करावा ही शेतकऱ्यांच्या वतीने मी शासनाकडे मागणी करीत आहे. त्यानंतर सातारा पालिका निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक निशांत पाटील यांना अपात्र घोषित करावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. तसंच निशांत पाटील यांनी नैतिकतेच्या आधारावर नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी मोरे यांनी केली. सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मी माहिती अधिकारात माहिती घेतलेली. सातारा नगर परिषदेची सन 2025 जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे प्रतिज्ञापत्र नगरसेवकांनी भरून दिलेलं आहे त्या नगरसेवकामध्ये निशांत पाटील हे भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच सातारा नगर परिषदेमध्ये पक्षप्रतोद म्हणून ते भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात, सुशिक्षित आहेत. असं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांचा महाबळेश्वर येथील जो बंगला आहे त्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही. त्याच्यामुळे माहिती लपवलेली आहे. 281 भारतीय दंड संहितेचे जे कलम आहे त्या कलमानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अपात्र करावा अशी मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत सातारा यांची नेमणूक केलेली आहे चौकशी अधिकारी म्हणून आणि त्यांनी 2 जून रोजी सुनावणी ठेवलेली आहे. सुनावणी दरम्यान त्यांनी त्यांची कागदपत्र सादर करायचे आहेत. माहिती अधिकारात आपल्याला जी मिळालेली कागदपत्र आहेत ती त्या ठिकाणी आपण सबमिट करणार आहे. आणि या अतिरिक्त जर माहिती मिळाली त्यांनी कुठली संपत्ती लपवली असेल तर त्याची सुद्धा विवरण वेळच्या वेळी मी प्रांताधिकाऱ्यांना सादर करणार आहे. अमरावतीच्या भातुकली तहसील परिसरातील आधार केंद्रांवर नागरिकांना तीव्र उन्हात मोठ्या हालापेष्टा सहन कराव्या लागतात. सध्या तापमान हे 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं असून उष्माघाताचा धोका वाढला असतानाही केंद्रांवर कूलर, पिण्याचं थंड पाणी किंवा योग्य अशी सावलीची व्यवस्था नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचारी कूलरच्या थंड हवेत काम करत असताना लहान मुलं, महिला आणि नागरिक मात्र तपत्या उन्हात रांगेत उभे असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. म्हणे फक्त लाईन लाईन मध्ये मोठे लाईन मध्ये लागते आणि लहान लेकराले ठेवून देतात तसे. हे काय हे होय का सरकार? होय का? तुम्ही सांगा आता, बरोबर आहे का? चुकलं माझं? एकदम बरोबर. मी दोन लेकर मी आणते ना. 2 लेकर आणले मी 2-3 4-5 डाव आणले. मांग आली मी, मांग बंद होते. जा तशी तिकडल्या. कुठं जाऊ आता आम्ही? हे पाहिजे म्हणून आधार कार्ड काढतो आम्ही, नाही तर काढलं असतं काय लेखासाठी? 2 लेखा किती सुद्धा आहे. काय करतात ते लोक? काहीच नाही करत. भंडारा जिल्ह्यातही उन्हाचा फटका सर्वांनाच बसतोय. उन्हाचा पारा हा 44 अंशांच्या वर पोहोचला असतानाच बागायती शेतीला याचा फटका बसतोय. भंडाऱ्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांसमोर त्यांच्या शेतातील पपई, पेरू वाचवण्यासाठी धडपड करावी लागतेय. यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान सुद्धा होतंय. त्यामुळे तातडीने पंचनामे करून बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. नमस्कार, मी अनिल शिवलाल किरणापुरे, युवा शेतकरी, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे आणि मी गेल्या 3 वर्षापासून हे फळबाग घेत आहे. माझ्याकडे 1.5 एकरावर आता हल्ली या प्लॉटवर पपई आहे आणि दुसऱ्या वावरामध्ये 2.25 एकरवर पेरूची बाग आहे. आताच मागच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे म्हणजे पाण्याच्या अतिवृष्टीमुळे आम्हाला खूप मोठा फटका या बागायतदारांना पडला आणि खरोखर मागे हार्वेस्टिंगला आलेला पेरू सुद्धा आमच्या झाडालाच डाग पडले होते, सडला होता. आणि त्यानंतर आता पपईचा प्लॉट आहे. पपई आता ह्या हार्वेस्टिंगच्या स्टेजला आली असून आज एवढी कडक ऊन टेम्परेचर असल्यामुळे आज जसे माणसाला चटके बसतात तसे आमच्या फळांना चटके बसत आहेत, झाडांना बसत आहेत. जे नवीन फूल जो येते तो ड्रॉप होत आहे. आता आम्हाला मोठी एक भीषण समस्या आमच्या समोर आहे. तरी शासन प्रशासनाने खरोखर या मोठ्या बागायतदारांना, बागायत शेती म्हणजे खूप मोठा पैशाची उलाढाल असते आणि या पैसा जर निघाला नाही तर शेतकऱ्यावर मोठी एक बिकट परिस्थिती निर्माण होते. तरी ह्या बागायत शेतकऱ्यांचे जे बाग आहेत, आमचे जे बाग आहेत, हे खरोखर आपण तातडीने पंचनामे करून शासनाने आम्हाला आपल्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अरणी तालुक्यातील जवळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार कारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने वाहनातील सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. अमरावतीतील नांदगाव पेठ MIDC मधील पटेल कन्स्ट्रक्शन मधील सर्व कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
FMT विभागातील कर्मचाऱ्यांनी शासन नियमानुसार पगारवाढ, प्रोत्साहन भत्ता तसंच मागील 18 महिन्यांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली आहे. यानंतर वारंवार मागणी करूनही प्रशासनाने संबंधित कंपन्यांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे. आता पगारवाढ काही होऊन नाही राहिला. आता सगळ्यांना माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे, सर्व जगाला माहित आहे की आज जग कुठे चाललाय, महागाई किती वाढलेली आहे, काय किती वाढलेलं आहे. त्यामुळे यांना 11,000 रुपयात काय पुरणार आहे. अरे साधा आज 11 रुपयाचा म्हणजे किराणा पुरत नाही घरात, तर यांचा याचा खर्च आहे, पेट्रोलचा खर्च आहे, यांच्या बिमाऱ्या आहे, यांच्या मुलाबाळाचा बाकीचे शाळेचा खर्च आहे, शिक्षणाचा खर्च आहे. या टोटल खर्च मिळून जरी यांना म्हटलं 20,000 ते तोही नाही पुरत, पण हे 11,000 खूप पर्यंत करणार. बरं 11,000 असो, त्यांच्यानंतर यांनी पगार वाढायची मागणी केल्यानंतर वारंवार केली यांनी, एक वेळा नाही 3 वेळा, दर वर्षाला करतात, दर महिन्याला करतात, पण ते कानाडोळा करतात की करायचं असेल तर करा, नाही ते आज पगारात होणार आहे, पगारवाढ होणार नाही. पण आता हे शेवटी आम्ही त्यांना सांगून सगळे शेवटी मुलं कंटाळलेले, आम्ही सर्वजण कंटाळून शेवटी आम्ही आता जे हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे स्ट्राईकचा निर्णय घेतलेला आहे, यांना निवेदन करून आम्ही आता कामगार आयुक्तालयामध्ये आलो. यांना निवेदन देऊ की तुमच्याकडून काही होत असेल शक्य करा. बाकी आम्ही आता भेट देऊ सर्वांना. नाही झालं तर आता मग आमचं उपोषण आता याचा मंत्रीचार आहे. आता त्याच्यानंतर जर काही होत नसेल तर उपोषणाला बसू आम्ही. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.